नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा। लोकसभेच्या निवडणुका जाहीर। महाराष्ट्रात कोणत्या टप्प्यात किती जागावर मतदान, निकाल कधी लागणार? संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकांचं रणशिंग आता फुंकलंय। निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकाच्या तारखा जाहीर केल्या आहेत। देशात 7 टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहे, तर राज्यात 5 टप्प्यात निवडणूक होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभेच्या तारखेची घोषणा केली आहे। लोकसभेसाठी आयोगाने वरिष्ठ पातळीवर मोठी तयारी केली आहे। याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत देशातील मतदान केंद्रे, कर्मचारी, सुरक्षा व्यवस्था आणि बूथ केंद्रावरील महत्त्वाची माहिती दिली। यावेळी राज्यात किती टप्प्यात मतदान होणार याबाबत माहिती दिली। या घोषणेनंतर देशभरात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे। आपल्या देशात 97.8 कोटीहून अधिक मतदार आहेत। त्यात 49.7 कोटी पुरुष आणि 47.1 कोटी महिला मतदारांचा समावेश आहे। तसेच 1.82 कोटी नवीन मतदार आहेत। यंदा 82 लाख प्रौढ मतदार मतदान करणार आहेत, तर 48,000 तृतीयपंथीही मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती राजीव कुमार यांनी यावेळी दिली। दरम्यान देशभरात 7 टप्प्यामध्ये मतदान होणार असून महाराष्ट्रातही लोकसभेच्या 48 जागांसाठी एकूण 5 टप्प्यामध्ये मतदान होणार आहे। राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी होणार असून शेवटच्या अर्थातच 5व्या टप्प्यातील मतदान हे 20 मे रोजी होणार आहे। महाराष्ट्रात कुठे कधी होणार मतदान जाणून घेऊया। पहिला टप्पा 19 एप्रिल 2024। कुठे कुठे होणार? रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर अशा एकूण 5 मतदारसंघात मतदान पार पडणार आहे। दुसरा टप्पा 26 एप्रिल 2024। कुठे मतदान होणार? बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी अशा एकूण 8 मतदारसंघात मतदान पार पडेल। तिसरा टप्पा 7 मे 2024। कुठे कुठे मतदान पार पडेल? रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले अशा एकूण 11 मतदारसंघात मतदान पार पडेल। चौथा टप्पा 13 मे 2024। कुठे मतदान होईल? नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड अशा एकूण 11 मतदारसंघात मतदान पार पडेल। 5वा टप्पा 20 मे 2024। कुठे मतदान होणार? धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण अशा एकूण 13 मतदारसंघात मतदान पार पडेल। राज्यातील एकूण 48 जागांसाठी हे मतदान होणार असून संपूर्ण देशातील मतमोजणीचा निकाल हा 4 जून 2024 रोजी लागणार आहे। लोकसभेचा निकाल कसा लागणार याकडे संपूर्ण देशातल्या नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।